सूत्र 138. एकस्मिन् व्यये शान्ते चिदाकाशे मले त्वयि कुतो जन्म कुतः कर्म कुतोऽहंकार एवच. निर्मल, अव्ययी, अविनाशी, शांत चैतन्यरूप आकाशाला कुठला जन्म, कुठलं कर्म आणि कसला अहंकार? नाथ सांगतात, ज्ञानाअभावी सामान्य माणूस स्वतःला शरीर मानतो. मन, बुद्धी, अहंकार, विचार, विकार यांच्या पायी अनेकविध कर्म करतो आणि परिणामी कर्मबंधनात अडकतो. जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरत राहतो. या सर्व गोष्टी विनाशी, विकारी शरीराला चिकटलेल्या आणि त्यालाच लागू पडतात. मात्र आत्मा, चैतन्य शक्ती, अमल, अनंत, विकार आणि अहंकार रहित, शुद्ध, केवल, सर्वव्याप्त आहे. आत्म्याला जन्म नाही म्हणून मृत्यू नाही. त्याला व्यय वृद्धी नाही. तो फक्त असतो. त्याला विकार, अहंकार नाही. त्यामुळे त्याच्यात कोणतेही भावतरंग निर्माण होत नाहीत. तो करताही नाही, भोगताही नाही. तो साक्षी आहे. अनंत, अस्पर्श आकाशाप्रमाणे सर्वव्याप्त आहे. हेच माणसाचं खरं रूप, स्वरूप आहे. ज्याला हा बोध होतो तो खरा ज्ञानी, आत्मज्ञानी. आपल्या शिष्योत्तम जनक राजाला सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी वारंवार हेच स्मरण करून देत आहेत. एकदा आत्मभान आणि आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यावर जनक राजानं मागे फिरून शरीरभानात जाऊ नये यासाठी ते जनक राजाला स्वरूपाची जाणीव सतत करून देत आहेत.